आपण पाहतोय समालोचन कक्षासमोर जे कोणी आहेत त्यांनी प्लीज बाजूला जाऊन बसायचं आहे. स्ट्राइकला आहे महेंद्र आणि सागर या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय. हा सामना 4 षटकांचा आहे. सुरुवात ही खूप महत्वाची असणार आहे. मर्यादित षटकांमध्ये धावसंख्या ही खूप महत्वाची असते. आपण जेवढ्या धावा कराल तेवढ्याच आपल्या संघासाठी चांगल्या असतात. पुढचा चेंडू या ठिकाणी आणि आपण पाहतोय हवे चेंडू असताना लॉंगॉनचा खेळाडू आणि झेल सुटतोय, त्याला अंदाज घेता आलेला नाहीये आणि दरम्यान या ठिकाणी 2 धावा पळून काढलेल्या आहेत. हवेत चेंडू असताना त्या ठिकाणी चांगला प्रयत्न झाला, परंतु सूर्यकिरण डोळ्यावर आल्या कारणाने त्याला तो अंदाज चेंडू दिसला नाही. चांगला प्रयत्न होता. सागर या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लागला. खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या झालेली आहे 3. दोघांचाही प्रयत्न असणार आहे. चांगली धावसंख्या फलकावर उभारण्याचा प्रयत्न असेल. सागर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. शॉर्टपिच चेंडू होता आणि आपण पाहिलं की अप्रतिम खेळून काढला. लेट कट केलं. गॅपबंद चेंडू सरळ जातोय. हा सीमारेषा पार चौकार. पुढचा चेंडू सागरकडनं. यावेळी मात्र सन्मानजनक खेळून काढलाय. मिड ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. शॉर्टपिच चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं पंचांचा वाईटचा इशारा येतोय. स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव निश्चित स्वरूपात मिळणार आहे आणि या एक्स्ट्रा धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 9. ऑन साइडला चांगला ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला खेळाडू तैनात. मात्र एक धाव सहज घेतली जाते पुन्हा एकदा. पहिलं षटक प्रगतीपथावर सागरकडनं पाहतोय आपण. कल्पेश स्ट्राइकला सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम फटका खेळलेला आहे. फटक्याची निवड अतिशय जबरदस्त आणि हा सीमारेषा पार चौकार. चांगल्या फटक्याची निवड केली. आपण पाहिलं लोअर फुलटॉस होता, दिशा दिली त्याला. डीप वाईन लेगला कोणत्या प्रकारचा खेळाडू नसताना सरळ चेंडू गेलेला आहे सीमारेषे पार. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळला गेला. फटक्याची निवड मात्र सुरेख. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 14 धावा. बेहतरीन यहाँ पर शुरुआत होते हुए. जी हाँ दोस्तों, देखिए पहले ओवर की समाप्ति के बाद रन हो चुके हैं 14 बिना कोई विकेट के खोए हुए. अभी भी यहाँ पर महेंद्र और कल्पेश ने जिस तरीके से यहाँ पर पहले ओवर में शुरुआत की है और पहले ओवर के आखिरी गेंद पर जो चौका लगाया है, लोअर फुलटॉस गेंद थी लेकिन उसका सही फायदा उन्होंने उठाया. इस पूरी टूर्नामेंट में 8
टीमों का समावेश है। काशीनाथ किंग्स, गीता गोल्डन, रेयांशी रॉयल, सोमनाथ सिक्सर्स, भाऊ ब्लास्टर्स, नायरा नाइट्स, कायरा वॉरियर्स, नंदकुमार निंजाज, इन सभी टीमों ने यहाँ पर इस प्रतियोगिता में हिस्सा लिया है। अगली गेंद यहाँ पर नामदेव सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस उंच खेळायचा होता चेंडू, हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि फलंदाज मात्र इथं बाद झालाय. डीजे इस बीच आउट हो गए और यहाँ पर नए बल्लेबाज आ चुके हैं, सुधाकर जी आ चुके हैं और बिल्कुल ये इनका बल्लेबाजी करने का तरीका लगभग लारा की जैसा है. ब्रेन लारा की जैसे यहाँ पर बल्लेबाजी करते हैं वो. आउट होने के बाद सुधाकर आए हैं मैदान पर. नामदेव फिर से एक बार जगह से खेला उन्होंने, बेहतरीन स्ट्रोक हवा में, गेंद लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वहां पर नहीं रुका पाए और गेंद सीधी जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. वर एक चौकार लावला होता आणि पुढचा चेंडूवर सुद्धा चौकार लावलाय. कल्पेश मात्र फॉर्म मध्ये चाललाय. एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आले आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. हॅट्रिक, चौकारचे हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरतोय का हे पाहायला लागेल. कल्पेश समोर असेल नामदेव. पुन्हा एकदा सज्ज झालाय सरवली टोकाच्या एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न केला जातोय, मात्र चांगलं कलेक्शन करता आलेलं नाही आणि सुखरूप क्रीज मध्ये पोहोचताना खेळाडू फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागलं दोन्ही फलंदाजांना आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकते. 19 धावा धावफलकावरती लागतायत. सुधाकर यहां पर बच गए. नक्कीच थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल डावखुराताचा फलंदाज सुधाकर आणि समोर असेल नामदेव जो अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूमध्ये ब्रेक थ्रो दिला, त्यानंतर थोडीशी खराब लाईन हाताळली. गोलंदाज नामदेव सज्ज झालाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, जातोय यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव आणि या एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. 20 धावा झाल्या धावफलकावरती. नक्कीच दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दूसरा ओवर ये प्रगति पथ पर नामदेव द्वारा. सुधाकर जो है नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक पर बल्लेबाज जिनका नाम है कल्पेश. नामदेव द्वारा अगली गेंद लोअर फुल टॉस थी, लेकिन सम्मानजनक खेल के निकाला उन्होंने. रक्षात्मक तरीके से खेला, सीधे गेंदबाज के हाथों में गेंद. कोई रन नहीं मिलेगा यहाँ. अच्छी वापसी कर रहे हैं, मौका बिल्कुल ही नहीं दे रहे बल्लेबाज को. कल्पेश के लिए अगली गेंद नामदेव द्वारा. ऑफ स्टंप के काफी बाहर निकल चुकी थी गेंद टप्पा खाने के बाद और ये वाइड घोषित किया गया है अंपायर द्वारा. अतिरिक्त रन जुड़ता हुआ और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर हो चुका है अभी 21. नामदेव पुन्हा एकदा सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू सीमा पार छूमंतर 6 धावांसाठी हा
समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 27 धावा. अवी, आपण कुठे असाल तर मॅन ऑफ द मॅच साठी यायचे आपल्याला. आता आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या अगोदरची मॅच जो सामना झाला त्याच्यामध्ये अवीने चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 27 धावा. नक्कीच दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे. हा चालू सामना आणि यापुढील होणारे सामने हे प्रत्येकी 4 षटकांचे असतील. स्ट्राइक पर रहेंगे सुधाकर. दो ओवर की समाप्ति की हो चुकी है. यहाँ पर रन आ चुके हैं 27, एक विकेट के नुकसान पर. नए ओवर की यहाँ पर हार्दिक आए हैं तीसरे ओवर के लिए. नए ओवर की पहली गेंद सुधाकर द्वारा बेहतरीन खेला गया. डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. दूसरे लाइन के लिए दौड़ेंगे और सुधाकर का एक अलग अलग ही अंदाज है. और इस बीच यहां पर आउट होते हुए सुधाकर. अभी तक पता नहीं चल रहा है इतनी घाई क्यों करते हैं. घाई घाई में आए और घाई घाई में चले गए. आउट हुए होने वाले बल्लेबाज सुधाकर और सुधाकर को यहां पर रन आउट किया गया है. उनके आउट होने के बाद यहां पर आ चुके हैं नए बल्लेबाज मैदान पर समीर. बेहतरीन चौका लगाया उन्होंने. कब से वहां पर राह देख रहे थे. हमने देखा इससे पहले उन्होंने बहुत कोशिश की लेकिन इस बीच उन्होंने बेहतरीन चौका लगाया. अगली गेंद फिर से एक बार जगह से खेला चाहते थे इनसाइड एज लेकिन फील्डिंग बेहतरीन. केवल एक रन यहां मिलेगा. साथ ही साथ यहां पर ओवर की समाप्ति 3 ओवर के समाप्ति के बाद कायरा वॉरियर्स के रन हो चुके हैं 40, 2 विकेटों के नुकसान पर. ड्रिंक्स प्लीज डीजे. महेंद्र पाटील यांच्याकडनं प्रत्येक या ठिकाणी संघांना सन्मान चिन्ह. मॅन ऑफ द सिरीज जे आहे किशोर अंबादास पाटील यांच्याकडनं आहे. बेस्ट बॉलर साठी सुधाकर चौधरी यांनी पारितोषिक दिलेलं आहे आणि बेस्ट बॅटर्स याच्यासाठी संतोष पाटील यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. तसेच बेस्ट फिल्डरसाठी सुधाकर चौधरी यांच्याकडनं पारितोषिक. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी येतोय. पहिल्या चेंडूवर एक प्रहार करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू सरळ जाईल. हा शॉट फाईन लेगला. दरम्यान एक धाव घेण्याची संधी उपलब्ध होते फलंदाजांना आणि एक धाव घेतलेली आहे. एक धावेने धावसंख्या झालेली आहे 41. तर या ठिकाणी आपण मित्र हो पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी जी 8 बक्षिसं दिलेली आहेत ती यावेळी मात्र प्रतिम चेंडूची हाताळणी केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार त्या ठिकाणी केला जातोय. संघर्ष केला जातोय फटक्यासाठी. एवन जोडी सनी भोईर व मयूर भोईर यांच्याकडनं टी शर्ट आहे. जितू चौधरी आणि प्रवीण यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर असणार आहे. तसेच येथे रवी चौधरी यांच्याकडनं सुद्धा गिफ्ट हॅम्पर आहे.
अनमोल चौधरी यांच्याकडनं सुद्धा गिफ्ट हॅम्पर, कुलदीप पाटील व जयेश पाटील यांच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम दिली जाते. अविनाश चौधरी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, विजय बुधाजी चौधरी यांच्याकडनं एनर्जी ड्रिंक दिलं जात आहे. हर्षवर्धन चौधरी यांच्याकडनं सुद्धा ट्रॉफी. यावेळी मात्र टॅप केलेला आहे. पाहूया लॉंगॉनचा खेळाडू जोपर्यंत चेंडूला हातात घेत नाहीये दरम्यान फलंदाजांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होते आणि एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करतायत. आणि योगेश ज्ञानदेव चौधरी यांच्याकडनं ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देण्यात येणार आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी यज्ञेश या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्कवर. शॉर्टपिच चेंडू होता, बॅटच्या मधोमध केला, हुक केलेला आहे, सरळ चेंडू जातोय षटकारासाठी. चौधरी आपण कुठेही असाल व्यासपीठावर यायचंय. तर या ठिकाणी कायरा वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना संघाने आता सोमनाथ शिक्षर या संघापुढे आव्हान ठेवलेलं आहे. ते 55 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे प्रथम फलंदाजी करून कायरा वॉरियर्स संघाने. चला तर मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. अवी, आपण कुठे असाल मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला यायचंय. या ठिकाणी आपण अवीला पाहतोय. मी पंडित चौधरी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. अवी याने चांगला परफॉर्मन्स केला. अवीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्र हो. गिफ्ट हॅम्पर याकडे इथून इथे दिले जात आहे. तसेच किशोर चौधरी यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर अवीला या ठिकाणी देण्यात येत आहे. नंतर सन्माननीय बळीराम माळी यांना सुद्धा विनंती करतोय, यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम ही अवीला देण्यात येते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. तसेच मी विनंती करेन या ठिकाणी रवींद्र पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते जे एवन जोडीकडनं टी शर्ट दिलं जात आहे अवीसाठी, तसेच या ठिकाणी अप्रतिम खेळी सादर केली म्हणून त्याला आपण या ठिकाणी मन ऑफ द मॅच देतोय. तसेच राम चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. तसेच आता या ठिकाणी मी विनंती करतोय प्रवीण चौधरी यांना, आणि प्रवीण चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे अवीला. टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहाल आपण, आणि हे गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे अवीला. स्क्रीनवर आपण पाहू शकता अवीला, ज्याने अप्रतिम परफॉर्मन्स केला आणि त्याला या ठिकाणी आपण जवळजवळ 8 बक्षिसं दिलेली आहेत. तसेच आपण त्याला पंडित चौधरी यांच्याकडनं आपण पाहतोय सन्मान चिन्ह अवीसाठी. यापुढील होणारा सामना नायरा नाईट्स विपक्ष गीता गोल्डन. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. नायरा नाईट्स विपक्ष गीता गोल्डन. नायरा नाईट्स आणि गीता गोल्डन संघाचे कर्णधार या ठिकाणी आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. नक्कीच दुसरी इनिंग सुरू होण्या अगोदरच जतीनसाठी पारितोषिक आलंय. प्रीतम पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी जतीन याकरिता आले. तर मी या ठिकाणी किशोर चौधरी साहेब आणि पंडित चौधरी साहेब यांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घेणार आहोत.
टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. प्रीतम पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जतीनसाठी आले. धन्यवाद. तर या ठिकाणी किशोर चौधरी आणि पंडित चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या शुभ हस्ते आपण आता नाणेफेकी करून घेत आहोत. तर हा सामना 5 षटकांचा असणार आहे हे दोन्ही कर्णधारांनाच आपण सांगतोय. तर सन्माननीय किशोर चौधरी साहेब यांच्याकडनं शुभ हस्ते यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून पाहतोय आणि नाणेफेकी ही जिंकलेली आहे कायरा वॉरियर्स. धन्यवाद. या ठिकाणी मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. कायरा वॉरियर्स आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. काय असणार बॉलिंग गोलंदाजी करत असताना कितपत समोर खाल 50 ते 45. असे कोणते गोलंदाज आहेत की जे यावेळी चांगली कामगिरी तुम्हाला त्यांच्याकडनं? सुमित आहे, कुणाल आहे. च्या स्वरूपात धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आपण नाणेफेकी हरलेला आहात. आपल्याला आता इथे या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला तुम्ही किती लक्ष द्याल? आम्ही जास्तीत जास्त आहे. कोणते असे नवीन फलंदाज या ठिकाणी तुम्ही खेळवणार आहात, त्यांना संधी देणार आहात? नवीन आम्ही थोडासा चेंजेस करू टीममध्ये, कारण करारात लागेल SPL आहे, सगळ्या प्लेयर लोकांना खेळायची संधी मिळाली पाहिजे, पण ते आम्ही ऑन फील्ड दाखवू सर्वांना. आणि या PL मध्ये बक्षिसांची खैरात आहे, खरोखर वेगळा उत्साह आहे. या बक्षिसाबद्दल याबद्दल काय म्हणाल? बक्षीस खैरात चांगलीच केलेली आहे, कारण याच्याच मुळे प्लेयर लोकांना खेळण्यासाठी मजा येते, कारण एक बक्षीस गिफ्ट चांगले मिळतात, त्याच्यामुळे कोणी प्रत्येकजण 100% देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर बातमी अशी आहे, समालोचन कक्षामध्ये कायरा वॉरियर्स या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलेलं आहे. मित्र हो, वळूया आता आपण समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. नक्कीच कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. जतीनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूमध्ये चौकार काढला आणि त्यानंतर मात्र विकेट गमावली आहे. नवीन फलंदाज शोभित आलाय. शोभितसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. एका षटकारासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रीतम पाटील याच्याकडून. संतोष को यहाँ पर पहला ओवर करते हुए दिखाई दे रहे हैं. इस बीच बल्ले पर नहीं ले पाए गेंद. शॉर्ट थर्ड मैन पर फील्डिंग उन्होंने की है. लगभग एक मौका मिला उनको एक रन करने का और एक रन के साथ स्कोर हो चुका है 5. लक्ष्य उनके सामने है 55 रनों का. कायरा वॉरियर्स ने 55 रनों का लक्ष्य रखा है सोमनाथ सिक्सर के सामने. विस्फोटक शुरुआत होनी चाहिए. यहाँ पर देखिए जगह से खेला, गैप में से इनसाइड आउट और गैप ढूंढा उन्होंने और ये जा रही है सी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. नक्कीच तो वारंवार संधीचा फायदा उचलतोय. नक्कीच कालच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. पहिला चेंडू फेस करत असताना प्रत्येक कव्हरच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमापार चौकार आलाय आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकते. 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा संतोष, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र जज करू शकला नव्हता. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दोन्ही खेळाडू तेथे उपस्थित आहेत. थ्रो करून फेकी केली आहे. तोपर्यंत पंच आपला इशारा काय असेल? किती धावा? 3 धावा. नक्कीच या 3 धावेनं धावफलक
सरकते 12 धावा. यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल नामदेव. गोलंदाज संतोष. वापसी करावी लागेल गोलंदाजाला. नक्कीच वारंवार क्षेत्ररक्षणात परिवर्तन. यावेळेस स्क्वेअर बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आणि अतिरिक्त धाव सुद्धा मिळते. 1+1 2 धावा या असतील. वाईड प्लस 1 धाव आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकते. 14 धावा झाल्या धावफलकावरती. नक्कीच कुठेतरी अतिरिक्त धावा या रोखाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल, कारण 55 धावांचं मापक आव्हान समोर आहे आणि आपण अतिरिक्त धावा खर्च करतायत. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात तर 14 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 14 धावा झाल्यात. डीजे चांगला उत्कृष्ट सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण त्या दोन्ही संघाने वेळेचे भान ठेवले होते. आपण सुद्धा तसंच काहीसं करायचं आहे. 4 षटकं टाकण्यासाठी आपल्यासाठी तब्बल 20 मिनिटांचा वेळ आहे. त्या 20 मिनिटांचा पुरेपूर वापर करून आपण षटके टाकायचे आहेत. नवीन गोलंदाज निखिल आलाय गोलंदाजी मार्गावर. सरवली टोकाच्या एंड कडून गोलंदाजी करतोय. समोर असेल तो नामदेव, ज्याच्यावर आता जबाबदारी असेल मोठे फटके खेळून संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याची, कारण 4 षटकांचा सामना आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू टप्पा खाऊन थोडस वन प्राप्त करतोय. तोपर्यंत 2 धावा या नामदेवच्या बॅट मधून आल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकते 16 धावा. नक्कीच अनमोल चौधरी, आपण कुठेही असाल तर आपण सागर भोईर याच्याशी संपर्क साधायचा आहे. अनमोल चौधरी. गोलंदाज निखिल सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. जेवढी उंची तेवढे अंतर. येस, चेंडू सीमा पार छूम अंतर. बिग हिट षट. नक्कीच या 6 धावांना धावफलक पुढे सरकले. 22 धावा झाल्या धावफलकावरती. नक्कीच वापसी करावी लागेल निखिलला. जर धावफलकापर्यंत पोहोचू द्यायचं नसेल तर विकेट घ्यावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडले. एक सोपी झेल आणि संपवले फलंदाजाचा खेळ. नामदेव बॅक टू द डगआउट. नक्कीच मी जसं म्हटलं होतं की जिंकायचं असेल तर विकेट मिळवावे लागतील. ब्रेक थ्रू मिळवून द्यावे लागेल,
त्याने काय होईल तर फलंदाजीची टीम बॅकफूटवर येईल, दबाव महसूस करेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करत नाहीये कोणतीही चुकी आणि तर दोन्ही फलंदाज 0वर आहेत. कोणताही चेंडू फेस केलेला नाही अजूनपर्यंत आणि दोन्ही खेळाडूंवर जबाबदारी असेल आता मात्र संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याची, कारण धावफलक स्थिर आहे. 22 धावा झाल्या धावफलकावरती आणि हॅट्रिक चेंडू असेल गोलंदाज निखिलसाठी. नक्कीच पहिला गोलंदाज ठरतोय का या सरवली प्रीमियर लीगचा हॅट्रिक घेणारा तो. सन्मान दिलाय चेंडूला आणि चेंडूला फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दूरवरून खेळाडू आलाय धावून. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळत नाहीये आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकते. 23 धावा झाल्यात धावफलकावरती. निखिल पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असेल. निखिल सामना करतोय तो यज्ञेश. मोठा फटका खेळावा लागेल या चेंडूवर जर सामना विजयापर्यंत पोहोचवायचा असेल, कारण 55 धावांचं मोठं आव्हान झालंय आता मात्र, कारण धावफलकावरती धावा स्थिर आहेत 23 धावा. गोलंदाज निखिल सज्ज झालाय सरवली टोकाच्या एंड कडून. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करतोय. समोर असेल यज्ञेश. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय यष्ट्यांवरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर स्थिर आहेत 23 धावा. आता मात्र जबाबदारी असेल दोन्ही फलंदाज सागर आणि यज्ञेश्वर, कारण येथून संघर्ष खूप मोठा आहे आणि संघर्ष हा करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. नक्कीच मित्रांनो, तुमचा आजचा जो संघर्ष आहे ना तो तुमचं उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे विचार बदला, तुमचे आयुष्य आपोआप बदलेलच. चला टीम मीटिंग नकोय. कायरा वॉरियर्स आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, टीम मीटिंग नकोय, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. आपल्याला याआधी सुद्धा एक वॉर्निंग दिली होती आणि ही शेवटची वॉर्निंग असेल. टीम मीटिंग नकोय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 23 धावा. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 32 धावांची गरज असेल. येथून सामना सोमनाथ सिक्सर्स या संघाला सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. अशक्य असं आव्हान नाहीये, परंतु कठीण आहे. आता मात्र दोन्ही फलंदाज सागर आणि यज्ञेश याच्यावर जबाबदारी असेल. नक्कीच नवीन गोलंदाज तनिष आलाय, तनिषवर जबाबदारी टाकली आहे. नक्कीच एक विश्वास दाखवला या गोलंदाजावर. अतिशय तरुण हा गोलंदाज आहे, परंतु 32 धावा येथून रोखायच्या आहेत कायरा वॉरियर्स या संघाला आणि सोमनाथ सिक्सर्सला 32 धावा या कंपल्सरी बनवायच्या आहेत. मोठे फटके खेळावे लागतील, कारण सागर याला आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःवर. गोलंदाज तनिष सज्ज झालाय. समोर सागर. पहिला चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक येत नाहीये तोपर्यंत 2 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकते. 25 धावा लागल्यात धावफलकावरती. नक्कीच जसं म्हटलं होतं मोठे फटके खेळावे लागतील, तर मोठा फटका हा फक्त हवेत गेला, उंची गाठली, फक्त लांबी तेवढीच नव्हती.
लांबी सुद्धा जर गाठली असती तर कदाचित हा षटकार सुद्धा गेला असता, परंतु तसं काही होत नाहीये. फक्त 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक 25 वर. नक्कीच कुठेतरी स्वतःच्या रनअप मध्ये चुकतोय. नक्कीच मित्रांनो, ही सुद्धा एक चांगली बात आहे की रनअप जर आपला योग्य होत नसेल ना तर चेंडू रिलीज सुद्धा करायचा नसतो. तनिष यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उंची गाठली आहे, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पुन्हा एकदा धावून पूर्ण केल्यात. नक्कीच या दुहेरी आणि तिहेरी धावेनं काहीच होणार नाहीये. मोठे फटके हा खेळावे लागतील आणि ते सातत्याने खेळावे लागतील. जर विराट कोहली या खेळाडूचा जर विचार केला तर तो सातत्याने रन बनवतो, म्हणून आज त्याचे करोडो फॅन्स आहेत, कारण त्याने सातत्याने रन्स बनवून टीम इंडियासाठी अतिशय उत्कृष्ट खेळी सर्वांना दाखवलेली आहे. तसंच सागरला सुद्धा सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर. गोलंदाज तनिष पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गावर धावफलकावरती धावा स्थिर आहेत, 27 धावा. गोलंदाज तनिष सज्ज झालाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस जेवढी उंची तेवढे अंतर आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार छुमन तर 6 धावांचा. नक्कीच जसं मी म्हटलं होतं की मोठे फटके हा एक सातत्याने खेळावे लागतील, तसाच मोठा फटका सागरच्या बॅटमधून आलाय. गोलंदाज तनिष यावेळेस सन्मान दिलाय, अतिशय उत्कृष्ट चेंडू, ब्लॉक होलचा मारा, चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र सन्मान या चेंडूवर तरी सन्मान दिलाच पाहिजे, कारण क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र या चेंडूला म्हटलं जातं. यॉर्कर बॉल आणि डॉट बॉल आलाय. षटकार खाल्ल्यानंतर चांगली वापसी या गोलंदाजांना संघाला करून दिली आहे. नक्कीच येथे आगमन झालंय भीमजी चौधरी साहेबांचं. नक्कीच सरवली गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच वळूया मॅचकडे. एक सिंगल धाव आली आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल मला वाटतं. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल. समोर फलंदाज यज्ञेश, याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गोलंदाज तनिष पूर्ण दबाव असेल, कारण हा चेंडू डॉट गेला तर मॅच मध्ये वापसी होईल आणि हा चेंडू मोठा फटका लागला तर मात्र खेळ कुठेतरी बदलेल. आणि येस, हा आलाय ब्रँडेड षटकार. सतरा धाबा खर्च केला निशने आणि येथून समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची गरज असेल. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 39 धावा. 40 होले ना. 2-2 6 डॉट 1 6 15 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची गरज. शेवटचा निर्णायक अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज कर्णधार आणतोय हे पाहावं लागेल, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावांची गरज आहे.
नक्कीच सामना अजूनही कोणता संघ विजय ठरेल हे सामन्याचं चित्र अजूनही क्लिअर नाहीये. समोर सागर असेल, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत तो करतोय. संकेताला यावेळेस चेंडू उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. येस, पकडलं एक सोपी झेल आणि संपवलंय फलंदाजाचा खेळ. कॅच कोणी घेतलेली नक्कीच नवीन फलंदाज व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील मैदानामध्ये रवाना झालाय. नक्कीच ज्याच्यासाठी अनेक पारितोषिक आलेलं आहेत परंतु इथे जमा नाहीये तोपर्यंत मी सुद्धा ते बोलणार नाहीये. नक्कीच एक चांगली डॅशिंग पर्सनॅलिटी विशाल मैदानामध्ये आलाय. गोलंदाज संकेत याने पहिल्या चेंडूमध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. अजूनही 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. यावेळेस शॉर्ट आर्म पुल केले, चेंडूला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि येस 3 धावा. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आणि या 3 धावेनं मात्र समीकरण बदलते. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 12 धावांची गरज. नक्कीच यज्ञेश याने पहिला चेंडू फेस करत असताना षटकार मारला. तसेच विशाल संकेत सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावर. आणि 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. यावेळेस स्क्वेअर बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळते. आता मात्र समीकरण बदलते. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची गरज असेल. यावेळेस अतिशय उत्कृष्ट चेंडू डॉट बॉल आलाय. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहेत की
असं काही वाटायला लागलंय, कारण एक चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. येथून जर सोमनाथ सिक्सर्सला कोणी सामना जिंकून देऊ शकतो ना, तर तो फक्त आणि फक्त गोलंदाज संकेत आहे. जर नो आणि वाईट टाकला तर सामना कमालीचा पाहायला मिळेल, कारण एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. गोलंदाज संकेत सज्ज. विशाल पाटील स्ट्राईकवर असेल. गोलंदाज संकेत. शेवटचा चेंडू आणि हेलिकॉप्टर उडावलाय आणि चेंडू लँड होईल. सीमा पार षटकार. अब क्या पछतावे जब चिड़िया चुग गई खेत. नक्कीच